नमनष्टके। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमुक्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। आदनारहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योग संभुते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मसानस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मा महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्मा महालक्ष्मी नमोस्तुते। श्री महालक्ष्मी व्रत कथा। श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी। ऐकावी भक्तांनो, श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी। ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते। श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते, मनाची इच्छा पूर्ण होते। श्री महालक्ष्मीचे नावे व रूपे अनेक आहेत। सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तुष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते। तिला नमस्कार असो। कैलासावर पार्वती क्षीरसमुद्र सिंधू कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवती पद्म मालतीवनी मालती कुदनवनी कुदंती केतकीवनी सुशीला कादंबवनी कादंबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी व घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते। अशा सर्वांच्या परिचयाच्या व सार्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे। द्वापार युगात भारतभूतीला सौराष्ट्र देशात भद्रशवा नावाचा राजा राज्य करी। तो पराक्रमी होता। 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराण यांचे सम्यक ज्ञान त्याला होते। त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती। राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती। त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली। कन्येचे नाव ठेवले होते शांबाला। एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे, त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल। गरिबांकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करेल। म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरचंद्रिका राणीच्या महलासमोर येऊन उभी राहिली। म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती। तिला पाहताच एक दासी पुढे आली। वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली। वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ माझं नाव कमळा, माझ्या पतीचं नाव भुवनेश, आम्ही द्वारकेला राहतो। तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती। तो वैश्य फार दारिद्र्य होता। रोज त्या दोघांची भांडणे होत। मग नवरा तिला खूप मारझोड करी। या जाचाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून निघून गेली। राणीवनी उपाशी भटकू लागली। तिची ती दशा बघून
तिची दया आली. धनसंपत्ती, सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर संतती व संपत्तीने समृद्ध भरलं. तिच्या जीवनात आनंदी आनंद आला. पुढे ते पती पत्नी निधन पावले. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवत राहिली. त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष त्यांना सुखभोग मिळाले. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झालेला आहे, पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा. वृद्धीच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संपत्ती व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकाळपणे बोलली. तिला धक्काबुक्की देखील केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा बघून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थाने जायचे ठरविले. ती राजद्वारातून निघाली. वाटेत तिला शांबाला भेटली. शांबालेला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रेशवा व राणी सुरचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर्य, वैभव सर्व काही गेले व त्यांची अन्नान्न दशा झाली. एके दिवशी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपल्या जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल व तो आपल्याला सहाय्य करेल. त्याचप्रमाणे भद्रेशवा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालेच्या दासींना तो दिसला. त्यांची राजलक्ष्मी जाणून दासीने त्याचे नावगाव विचारले. तो शांबालेचा राणीला पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासींकडून राजवस्त्रे पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटात राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नानापरींचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रेशवा घरी आला आणि सुरचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडतो तर काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सुरचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षला शेवटचा गुरुवार. शांबालेने महालक्ष्मी व्रत केले व आईकडूनही करविले. सुरचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राज ऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही. हा राग सुरचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला, परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली. निघताना तिने त्यातले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले, माहेरून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण आळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण आळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालता जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. शांबालीच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पुरे केले. अशा रीतीने जे कोणी हे श्री महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल. सकळ मनोरथ हे पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, श्री महालक्ष्मीचा
गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. श्री महालक्ष्मीचा महिमा पुरवतो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. ओम ह्रीं श्री लक्ष्मीम्यो नमः. श्री महालक्ष्मी देवता पूर्णमस्तु. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मीची आरती. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तो स्थूल सूक्ष्मी. करवीर पुरवासिनी सुरवर मुनिमाता. पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता. कमलाकर जठरीला जन्मविला धाता. सहस्त्रवदनी भूधरण पुरे गुणगाता. मातुरलिंग गदा खेट करव किरणी. झळके हाटक वाटी पियुष सर्पाणी. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तो स्थूल सूक्ष्मी. माणिक सरणा सुगंध वसणा मृगणाची नयनी. शशिकर वरदा राजस मदळाची जननी. तारा शक्ती अगम्य शिव भजका गौरी. सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी. गायत्री निज बीजा निज मागम सारी. प्रकटे पद्मवती निज धर्माचारी. अमृत भरिते सरिते अगधुरिते वारी. मारी दुर्घट असुरा भौदस्तुर तारी. वारी माया पटल प्रणमित परिवारी. हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी. चातुर्णाने कुत्सित कर्माच्या ओळी. लिहिल्या असतील माते माझे निजभाळी. पुसुनी चरणी तळी पुदसमने क्षाळी. मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. श्री महालक्ष्मी नमः. ओम ह्रीं श्री लक्ष्मीम्यो नमः.